हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक. SPK अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्तेचे महत्त्वपूर्ण असे 10 प्रश्न पाहणार आहोत. ह्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिक्सचे खूप सारे प्रश्न पाहिले होते, तर आजचा व्हिडिओ हा बुद्धिमत्तेवर बनवलेला आहे. तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. रमेश क्रिकेट खेळतो, रमेश व महेश हॉकी खेळतात, गणेश व परेश खो खो खेळतात, महेश व गणेश फुटबॉल खेळतात, तर फुटबॉल व हॉकी हे दोन्ही खेळ खेळणाऱ्या मुलांचं नाव काय? पहा. आता ठिकाणी एक लक्षात घ्या, आपल्याला काय सांगितलं आहे? फुटबॉल, हॉकी. मग ह्या ठिकाणी आपण घेऊया फुटबॉल लिहिलं, ह्या ठिकाणी लिहून घेऊया आपण हॉकी. आता फुटबॉल आणि हॉकी खेळणारे बघूया आपण. पहा, रमेश व महेश हॉकी खेळतात. हा रमेश आहे, तो हॉकी खेळतो. हा महेश आहे, तो सुद्धा हॉकी खेळतो. पुढे जाऊया. गणेश व परेश खो खो खेळतात. आपल्याला काय पाहिजे? फुटबॉल आणि हॉकी. महेश व गणेश फुटबॉल खेळतात. महेश फुटबॉल खेळतो, गणेश सुद्धा फुटबॉल खेळतो. तर फुटबॉल व हॉकी हे दोन्ही खेळ खेळणाऱ्या मुलाचं नाव काय? पहा. हा जो महेश आहे, हा फुटबॉल पण खेळतो आणि हा हॉकी पण खेळतो. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 काय झालं? उत्तर. पुढचा प्रश्न पहा. आता पहा, हा TCSने विचारलेला प्रश्न आहे. एने द्राक्षे प्लस अननस खाल्ले, बीने द्राक्षे आणि संत्री खाल्ली, सीने संत्री अननस प्लस सफरचंद खाल्ले, डीने द्राक्षे सफरचंद अननस तिन्ही खाल्ले, बी व सी आजारी का पडले? आजाराचे कारण काय? किंवा त्यांनी आजारी पडण्यासाठी कोणतं फळ खाल्लं? आता पहा बरं, कोण आजारी पडले? बी व सी. बीने काय काय खाल्ले? इथे बी घ्या, घेतला, लिहा. काय खाल्ले त्याने? द्राक्षे. आणि काय खाल्ली आहे? संत्री. ठीक आहे, बीचं झालं द्राक्ष आणि संत्री. सीकडे जाऊया. सीने काय काय खाल्ले? संत्री अधिक अननस अधिक त्याने खाल्ले सफरचंद. आता पहा, या दोघांमध्ये कॉमन कोण आहे? संत्री. संत्री म्हणजे बी व सी आजारी का पडलेत? कारण त्यांनी काय खाल्ली आहे? संत्री. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन पहा. पोलीस भरतीमध्ये हा असे प्रश्न हमखास विचारले जातात. प्रश्न काय आहे? एका रांगेमध्ये सपना डावीकडून 22वी आणि उजवीकडून 12वी आहे, तर त्या रांगेमध्ये एकूण व्यक्ती किती आहेत? अतिशय सोपा आहे. पहा, सपना हा आपला उजवा हात, हा आपला डावा हात. काय म्हणते ते? डावीकडून 22वी आहे, उजवीकडून 12वी आहे. या दोघांची बेरीज करा. 2 2 4, 2 1 3 34. स्वप्ना एकच आहे ना, म्हणजे या ठिकाणी काय करायचं? -1 करायचा. 34मधून 1 गेले, उत्तर आलं 33. किंवा आपण डायरेक्ट पण करू शकता. एकच व्यक्ती असल्यास हा फॉर्म्युला लागू होतो. डावीकडून 22वी आहे, उजवीकडून 12वी आहे, हे दोघांची बेरीज वजा 1 33. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं काय आलं? उत्तर. पुढे जाऊया. दिसायला प्रश्न खूप मोठा आहे, परंतु खूप सोपा आहे. सोडलं तुम्हाला कळेलच. एका रांगेमध्ये माधव उजव्या बाजूने 10व्या क्रमांकाला होता. काय होता तो? उजव्या बाजूने 10व्या क्रमांकाला. आणि सोहम डाव्या बाजूने 25व्या क्रमांकाला. इकडून आहे सोहमचा क्रमांक 25वा. जेव्हा त्यांनी आपापसात जागा बदलली, हा ह्या ठिकाणी गेला, हा ह्या ठिकाणी गेला, तेव्हा माधव उजवीकडून 22व्या क्रमांकाला असेल, तर सध्या सोहम डावीकडून कितव्या क्रमांकावर असेल? पहा, सोहम काय आहे? सोहम डाव्या बाजूने 25व्या क्रमांकावर आहे. सोहमचा क्रमांक लिहून घ्या, 25. आता बघा, काय केले त्यांनी? जागा बदलली. काय केले? जागा बदलली. आता तुम्हाला लक्षात येईल की हा 10व्या क्रमांकाला होता, तो 10चा कितवा झाला? त्याचा 22 झाला. म्हणजे 22 + 10 करा, किती आलं? 12. म्हणजे कितीचा फरक पडला? 12. याच्यामध्ये 12चा फरक पडतोय, म्हणजे सोहममध्ये पण कितीचा फरक पडणार? 12चा. का पडणार? कारण त्यांनी काय केलेली आहे? आपापसात जागा बदल केलेली आहे. त्यामुळे 25मध्ये 12 मिळवा. 5 2 2 7, 2 1 3 37. म्हणजे सोहमचा डावीकडून कितवा क्रमांक लागेल? 37. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 3 1 4 2 5 4 6. तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हे आपल्याला विचारलेलं आहे. आता पहा, हा 1 1 आणि 2 2 2 4 4 आणि 3 7. म्हणजे काय केलं मित्रांनो? तुम्हाला समजलं. आपण हा 1 होता, 2 4, 1 1 2
2 आणि 2 4 म्हणजे इथे 1 मिळवला, इथं 2 मिळवला, इथे किती मिळवायचे 3, 4 आणि 3 7 म्हणजे पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊया. पुढील शृंखला पूर्ण करणारी संख्या कोणती? पहा मित्रांनो, मी ह्यामागे आपले जे व्हिडिओ झाले त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की तुम्ही वर्ग घन हे काय करून ठेवा, पाठ करूनच ठेवा. कारण हा जो प्रश्न विचारलेला आहे TCSने तो घनांवर आधारित विचारलेला आहे. आता पहा, 2चा घन किती येतो 8, 8 वजा 1 7. पुढे पहा 3चा घन किती येतो 27, 27 वजा 1 26. त्यानंतर बघा इथे किती दिलंय 24, किती सॉरी 124. 4चा घन घ्या, 4चा घन करूया. 4 चौक 16, 16 चौक 64 वजा 1 63. इथं 63 दिलेत का, नाही आहेत, याला ब्रॅकेट करून घेऊ. पुढे बघा 5चा घन, 5चा घन किती येतो 5 5 25, 25 5 125 वजा 1 124. पहा मित्रांनो, आता या ठिकाणी एक शृंखला आपल्या लक्षात येईल. इथं दिला आहे 2चा घन, इथे दिला आहे 3चा घन, इथं दिला आहे 5चा घन, म्हणजे 4 घेतलेले नाही, म्हणजे समसंख्या ह्यात आलेल्या नाही आहेत. आता पहा 2 3 5 या ठिकाणी काय बघूया आपण. आता 7चा घन करा, 7 7 49, 49 7 343 वजा 1 342. आता पहा ह्या ठिकाणी 1330 दिले. आता आपण जर पाहिलं 9चा वर्ग करा, 81 गुणिले 9 9 1 9 9 8 72 किती येत आहे 729. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला समजला की हे जे संख्येची मालिका आहे याच्यामध्ये समसंख्येचे घन दिलेले नाही आहेत आणि विषम संख्येचे घन दिलेले नाही आहेत. ते सर्व काय आहेत, मूळ संख्यांचे घन दिलेले आहेत. कशाचे, मूळ संख्या. आता हा पहा 1330 हा काय आहे 11चा घन बघूया आपण. 11चा जर घन काढला आपण तो येतो 1331 वजा 1 1330. म्हणजे आपला जो हा प्रश्न आहे याचं उत्तर काय असणार आहे आपलं 342. म्हणजे तो कितीचा घन होता 7चा घन वजा 1 म्हणजे मूळ संख्येचा घन, त्याच्यातून 1 काय केलेला आहे मायनस केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सविताचा 5वा वाढदिवस 18 मार्च 2019ला सोमवारी येतो, तर तिचा जन्मदिवस कोणता? आता पहा आपल्याला काय करायचं आहे, जन्मदिवस काढायचा आहे. तिचा जो 5वा वाढदिवस आहे तो कधी आलेला आहे 18 मार्च 2019ला, आणि तेव्हा कोणता वार होता, सोमवार. आपल्याला माहित आहे की लीप वर्ष नसेल तर 1 जानेवारीला जर मंगळवार असेल तर त्या वर्षी पुढच्या वर्षी 1 जानेवारीला काय असतो, बुधवार असतो. जर लीप वर्ष आलं तर काय होतं 2 दिवस पुढे जातो. जिथं गुरुवार येतो तिथं काय येतो, शुक्रवार येतो. हे आपल्या सर्वांना माहीत असेल. आता पहा 18 मार्च 2019ला सोमवार होता, 2018ला कोणता वार येणार, रविवार. कारण आपल्याला पाठीमागं जायचं आहे. 2017ला 1 दिवस काय झाला, आपण बॅक गेलो, रविवारच्या आधी शनिवार आला. 2016 काय येणार, शुक्रवार. आता ह्या ठिकाणी लक्ष द्या की लीप वर्ष इथे येत नाही, लीप वर्ष पुढे येते 2015. कोणता येणार, शुक्रवार नंतर गुरुवार बुधवार. आता बघा 5वा 4था 3रा 2रा 1ला म्हणजे 18 मार्च 2015ला कोणता वार होता, बुधवार. पण आपला काय विचारलाय तिचा जन्मदिवस. मग तिचा जन्म कधी झालाय पाहून घ्या. तिचा जन्म झालाय 18 मार्च 2014ला. मग कोणता वार येणार, मंगळवार. 1 दिवस बॅक म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय झालं आपलं उत्तर. पुढे जाऊया. 11 जानेवारी 2015ला शनिवार होता, तर 10 जानेवारी 2016ला कोणता वार असेल. पहा या ठिकाणी काय चुकतात, हे गणित काय घेतलंय तुम्हाला सांगतो, आधी समजून घ्या. 11 जानेवारी 2015 शनिवार दिसायला खूप गणित सोपं आहे, पण आपण कुठे चुकतो ते आपण आता समजून घेऊ. 11 जानेवारी 2015ला काय होता, शनिवार. मग 11 जानेवारी 2016ला कोणता वार असेल, 1 दिवस पुढे जायचं, रविवार. आता तुम्ही काय करतात मित्रांनो, 2016 लीप वर्ष, मग तुम्ही काय करतात तिथं डायरेक्ट सोमवार घेतात. काय घेतात, सोमवार. पण सोमवार घ्यायचा नाही, कारण जानेवारी विचारला आहे, फेब्रुवारी नंतर विचारलेलं नाहीये. जर फेब्रुवारी नंतर विचारलं तर काय होईल, 2 दिवस पुढे जाईल.
परंतु त्यांनी काय केलं, आपण डायरेक्ट 11 जानेवारीला विचारलेलं असल्यामुळे आपलं उत्तर काय आलं, रविवार. कारण लीप महिना फेब्रुवारी आहे. 28-29 दिवसाचा महिना कोणता आहे, फेब्रुवारी. तो आधी येतोय काय नाही येतोय, मग आपलं उत्तर काय आहे, रविवार. पर्याय क्रमांक 3 लक्षात असू द्या. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा. या ठिकाणी एक वर्तुळ दिलं आहे, वर्तुळाबाहेर काही संख्या दिल्या आहेत आणि आपल्याला विचारलं की शेवटच्या वर्तुळात काय येईल. आता पहा, अगदी सोपं आहे. 3 दुने 6 म्हणजे समोरच्यांचा काय केलं त्यांनी, गुणाकार. बेत्रिक 6, 4 दुने 8, 8 सक 48, 6 चौक 24, 8 दुने 16, 16 चौक 64, 46, 6 दुने 32 आणि 3 38, 384. म्हणजे तुम्हाला आता यातला संबंध समजला. म्हणजे काय आहे, 3 चौक 12, बेदुने 4, 12 चौक 48. म्हणजे पर्याय क्रमांक 4 काय आला आपलं उत्तर. पुढे जाऊया. पहा, आता हे 2 प्रश्न आपल्याला येतच असतील तर सरावासाठी घेतलेले आहेत. खालील आकृतीत चौरस किती, नीट लक्ष द्या. आपल्याला काय विचारलेलं आहे, चौरस किती. आता आपल्या सर्वांना माहिती आहे, चौरस जर सांगितले 1 2 3 4, 1 2 3 4. आता पहा, आपल्याला विचारलंय चौरस. चौरस विचारल्यावर काय करायचं मित्रांनो, लक्षात असू द्या. 4 गुणिले 4, 4 चौक 16, 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 2 गुणिले 2, बेदुने 4, 81. 16 आणि 4 20, 20 आणि 1 29 आणि 1 30. म्हणजे ह्या आकृतीत एकूण चौरस किती आहेत, 30. पुढचा प्रश्न बघूया. आता पहा, हा प्रश्न होता चौरसावर आधारित. चौरस म्हणजे जे चारही बाजू समान. चौकोन म्हणजे फक्त काय पाहिजेत, 4 बाजू जुळल्या पाहिजेत. आता चौकोन विचारले तर काय करायचं असं हे लिहून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8, 2 3 4 5. आता जे उभे कॉलम आहेत यांची बेरीज करून घ्या. 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21, 21 आणि 7 28, 28 आणि 8 36. आता गुणिले यांची बेरीज. 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 सक 90 0, हात चाले 9, 15 त्रिक 45, 45 आणि 5 50 आणि 4 44, 440. म्हणजे पहा, ही जी आकृती आहे याच्यामध्ये चौकोन किती आहेत, 440. जर चौकोन विचारले तर यांची बेरीज गुणिले यांची बेरीज. आणि जर चौरस विचारले तर समोरासमोरची बेरीज. 4 चौक 16, 3 त्रिक 9, बेदुने 4, 81. मित्रांनो, आजच्या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न पाहूया. मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून मला अनेक असे नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. आता पहा, ह्यावर हमखास प्रश्न विचारला जातो की पुढील आकृतीपासून पुन्हा घन तयार केला असता आकृती कशाप्रमाणे दिसेल ते ओळखा, किंवा याच्या अपोजिट काय येईल, त्याच्या अपोजिट काय येईल. आता ह्या ठिकाणी मी आकृती नाही काढलेली, डायरेक्ट तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगतो बघा. 5 1 म्हणजे 5 वर्सेस 1 म्हणजे 5च्या अपोजिट काय येणार, 1. 2 2च्या अपोजिट काय येणार, 6. 4 4च्या अपोजिट काय येणार, 7. जर हे अंक जर एकमेकाच्या अपोजिट आले तरच ती आकृती काय आपली असणार आहे, योग्य असणार आहे. आणि जर हे अंक जर शेजारी शेजारी आले तर ती आकृती आपली योग्य असणार नाही. धन्यवाद.